सर, काल कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये भाजप पदाधिकाऱ्याकडून एकाला मारहाण झाली. लव्ह जिहादवरून ही सगळी मारहाण झाल्याचं म्हटलं जाते. काय नेमका प्रकार आहे आणि काय तथ्य आहे? आपल्याकडे एक तक्रार दाखल केली की महिलेनी शास्त्रीनगरला राहणारी आहे महिला, ती एका सलूनमध्ये काम करत होती आणि तिच्या सलूनमधल्याच एका सहकार्याने तिला काही मोबाईलवरून शिवाय ऐकली होती. त्या शिवीगाळीवरून तो आपण 354 आणि शिवीगाळीचा गुन्हा दाखल केलेला आहे. तिच्या तक्रारीनुसार कुठलाही लवजाचा प्रकार या ठिकाणी तिने तक्रार आपल्याकडे दिली नाही आणि निष्पन्न झालेला नाही. परंतु या संदर्भामध्ये पोलीस अजून तपास करत आहेत. असा अद्यापर्यंतच्या चौकशीमध्ये असा कुठलाही प्रकार पोलिसांकडे निष्पन्न झालेला नाही. कुणाकुणावर गुन्हा दाखल झाला सर? पदाधिकाऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये मारहाण याच्यामध्ये त्या मुलीच्या तक्रारीवरून त्या सलूनमध्ये काम करणारा जो त्याचा एक साथीदार आहे त्याच्याविरुद्ध तो गुन्हा दाखल झालेला आहे. दुसरं याच्यामध्ये जे मारामारीचं आपण म्हणतात त्या संदर्भामध्ये सुद्धा ज्यांनी मारहाण केली तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनला. बरं, यात कुणाला अटक झाली सर? काही नाही, याच्यात तो अटक अजून कोणाला झालेली नाही. बरं, पोलीस पुढची कारवाई करत आहेत. ओके.